दिसलं का आपल्याला? ते सोडल्यानंतर आहे सर फुटवे वरची चांगली आहे. नमस्कार सर. सर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. नितीन किसनराव लांडगे, रांजणखोल, तालुका राहता, अच्छा, जिल्हा अहमदनगर, राज्य महाराष्ट्र. आज आपण तुमच्या या डाळिंबाच्या शेतामध्ये उभा आहोत. सर केव्हापासून बाग धरताय तुम्ही? हा मी फेब्रुवारी बाग धरलेली. फेब्रुवारीला बाग धरलेली. बर. आणि या बागेला आपलं धन्वंतरीचं आयुर्वेदिक RPS 76 जे तुम्ही याच्यावर प्रक्रिया केलेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं फवारणी केली आहे किंवा बॅक्टेरिया तुम्ही सोडले, तर याबद्दल आपला काय अनुभव आहे? मी बॅक्टेरिया सोडलं, त्याच्यानंतर एक फवारणी केली, बर. नंतर RPS 76 परत ड्रिप मधून दिलं. हा, मी 3दा दिलं दीड महिन्यात 3 वेळेस सोडलं. बर. पण त्याचं मला फुटवे चांगले आणि फुटव्यांची संख्या वाढली आणि साईजची आणि कलर सुद्धा. अच्छा, आणि चकाकी आली जरा. साईज बी आणि कलरफुल एकदम दिसतोय, चकाकी दिसतोय. आणि प्रत्येक ठिकाणी जर आपण डाळिंब बघितले, फळं बघितले, तर प्रत्येक याला जास्त जास्त 3-3, 4-4 प्रत्येक ठिकाणी फळं आपल्याला दिसत आहे. अच्छा, कलर बी एकदम जबरदस्त दिसतोय. बर. एकंदरीत RPS 76 बद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहात सर? चांगला जबरदस्त रिझल्ट आहे. चांगला रिझल्ट दिलाय. आता हे जे काय RPS 76 आहे, हे तुम्हाला कोणी सुचवलं होतं? मी आमचे वाईनगरचे पाहुणे. अच्छा, दिनेश राऊत सर. अच्छा, त्यांनी तुम्हाला याबद्दल माहिती सांगितली आणि त्यानंतर तुम्ही हे वापरलं आणि त्यांना वाघ सरांनी सांगितलं. अच्छा सर, एकंदरीत हा जो काही ओरिजिनल प्रचार आपला झालेला आहे धन्वंतरीच्या माध्यमातून, सेंद्रिय शेती ज्याला आपण म्हणतो, तर संपूर्ण बाग जर बघितली तर खूप जबरदस्त असा तुमचा बाग डाळिंबाचा या ठिकाणी दिसतोय. सर आता याबद्दल असे जे काही शेतकरी आहे का ज्यांनी तुमच्यासारखा डाळिंबाचा बाग केलेला आहे, तर त्यांच्याबद्दल आपलं काय सजेशन राहील त्यांना? त्यांनी RPS 76 वापरायलाच पाहिजे. आणि पहिलं धन्यवाद मी आमचे राऊत सर आणि वाघ सरांना देतो का त्यांनी मला याच्यात आणलं, त्याच्यामुळे मला फायदा झाला. मला वा रे वा. म्हणजे आता इथून पुढे तुम्ही रेग्युलर वापरणार? मला थोडासा उशीर झाला. अच्छा, काय हरकत नाही, लेट पण थेट चांगला रिझल्ट आपण घेतला सर. याबद्दल धन्यवाद सर.